हो का निजसार विजयाचे, जे विजयाचं केवळ गाभा आहे असं जे स्वरूप आहे, की ते भांडार महातेजाचे, का महातेजाचं जे भांडार आहे, जेथ गरुडाची ये जावळी येचे, ज्यांचा वेग गरुडाच्या पेक्षा सुद्धा अधिक आहे, त्याच्याशी सुद्धा स्पर्धा करणार आहे. असे कांतले चारी, कांतले घोडे, असे 4 घोडे आहेत त्या ठिकाणी. त्या आता घोड्यांचं वर्णन झालं. आता पुढे ततः, कारण काय पुढच्या श्लोकाकडे चाललो आपण, म्हणून तिथे आपल्याला त्याची प्रस्तावना केली मागच्या ओवीमध्ये. आता ते म्हणतात ततः श्वेतैर हयैर्युक्ते महती स्यंदने स्थितौ माधवः पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदध्मतुः. आता ते म्हणतात त्यानंतर ततः, त्यानंतर काय केलं, पांढऱ्या रंगाचे जे घोडे आहेत ते महान आहेत, महान पराक्रमी आहेत, महा तेजस्वी आहेत, महान सामर्थ्याने युक्त आहेत, वेगवान आहेत, असे स्यंदने स्थितौ, अशा घोड्यांच्या रथामध्ये बसलेले माधव हा भगवान श्रीकृष्ण, पांडवश्चैव अर्जुन यांनी आपले दिव्य शंख वाजवले. तिथे दधमुहू आहे किंवा दधमऊ आहे, इथे प्रदधमू, त्यांनी विशेष प्रकर्षण त्याचा नाद केलेला. कुठेही प्र आला की एक अर्थ लक्षात ठेवायचा की त्या क्रियापदाची प्रकर्षता दाखवली जाते, आणि म्हणून इथे प्रदध्मतुः असं म्हटलंय की पाखांचा मेरू जैसा रहंवरू मिरवतसे तैसा तेजे कोंदाटली या दिशा जयाचेनी. म्हणाले त्या रथाची आता वर्णन केलेलं आहे. म्हणाले हा रथ कसा आहे की जणू काही पंख फुटलेला मेरू पर्वतच आहे. म्हणजे अगदी सगळा सोन्याचा रथ असेल की त्यामुळे मेरू पर्वतावरती जर सोनंच आहे असं म्हटलं तर तो सोन्यासारखा दिसणारा आणि अगदी असा वेगाने चालतो आहे की जसा काही एखादा पक्षी उडावा असा त्या रथाला वेग आहे. आणि म्हणाले रहंवरू मिरवितसे तैसा तेजे कोंदाटलिया दिशा जयाचेनी, 10 दिशा त्याच्या तेजानी कोंदून गेलेले आहेत. 10 दिशांमध्ये त्याच्या रथाचं जे तेज आहे ते भरून राहिलेलं आहे. जेथ अश्ववाहकू आपण, जिथे अश्वाचं वाहन करणारा स्वतः वैकुंठीचा राणा जाण, साक्षात भगवान श्रीकृष्ण त्या अश्वांना हाकतायत, तो रथ हाकतायत. तया रथाचे गुण काय वर्णू, काय माझी वाणी वर्णन करणार. म्हणाले भगवान श्रीकृष्णांनी रथाचं त्या ठिकाणी सारथ्य करावं आणि अर्जुनाकरता बसावं आणि ते घोडे स्वतः हाकावेत, त्या रथाचे वागदोर आपल्या हातामध्ये ठेवावेत. ध्वजस्तंभावरी वानरू, म्हणजे त्याच्या रथाचा जो स्तंभ आहे ज्याच्यावर ध्वज लावलेला आहे त्याच्यावरती साक्षात हनुमान बसलेले आहेत. तो मूर्तिमंत शंकरू, तो साक्षात भगवान शंकर आहे. कारण काय महारुद्र अवतार आहे, त्याच्या ठिकाणी सगळ्या रुद्रशक्ती आहेत, त्या सगळ्या रुद्रशक्तींच्या सहित हनुमंतांनी अवतार घेतलेला आहे आणि त्यामुळे तो साक्षात शंकर आहे. काही एक रुद्रशक्ती आहे, 2 रुद्रशक्ती आहे नाही म्हणाले. रावणाला 10 रुद्रशक्ती वश होत्या आणि त्याचा निपात करण्याकरता 11 रुद्रशक्तींच्या सहित शंकरांनी अवतार घेतला हनुमंताच्या रूपामध्ये. त्यामुळे हनुमान जे आहेत त्या ध्वजावर बसलेले ते साक्षात महारुद्र आहेत, साक्षात भगवान शंकर आहेत. म्हणून सारथी शारंग धरू अर्जुनेसी, काय वैभव आहे म्हणाले त्या अर्जुनाचं. त्या रथाच्या ध्वजावरती शंकर बसलेत, याच्या रथाचं सारथ्य भगवान श्रीकृष्ण करतायत. या अर्जुनाला आपलं मागे बसवलंय त्यांनी. म्हणाले देखा नवल तया प्रभूचे, त्या प्रभूचं भगवंताचं नवल पहा म्हणाले. प्रेम अद्भुत भक्तांचे, भक्तांवरचं त्यांचं जे विलक्षण प्रेम आहे त्यामुळे जे सारथ्य पार्थाचे करीतू असे त्या प्रेमामुळे भगवंत पार्थाचं सारथ्य करतो आहे. पायकू पाठीसी घातला, पायकू म्हणजे सेवक, सेवकाला पाठीशी ठेवलं. आपण पुढा राहिला, तोंड द्यायला भगवान स्वतः पुढे राहिलेत. तेणे पांचजन्यू आस्फुरिला, त्यांनी आपला पांचजन्य शंख जो आहे त्या शंखाचा नाद केला. अवलीळाची, त्यांना नाद करायला काही ताकद लावायला लागली नाही, काही करायला लागलं नाही. शंखाचा स्पर्श मुखाला झाला आणि शंखाचा नाद झाला. लीला आहे म्हणाले भगवंताची शंखाचा नाद करणं सुद्धा. पांचजन्यम ऋषिकेश, बघा कसं केलंय. प्रत्येक ओवी पुढे येणारा विषय मागच्या ओवीमध्ये त्याची प्रस्तावना करून ठेवून दिली आहे. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजय पौंड्रम दध्मौ महाशंखम
भीमकर्मा वृकोदरहा. परी तो महाघोषू थोरू, गाजत असे गहिरू, जैसा उदयला लोपी दिनकरू नक्षत्राते. म्हणाले परी तो महाघोषू थोरू. कसा आहे तो महाघोष? थोर आहे, खूप मोठा आहे. गाजत असे गहिरू, त्याला गहिराई, खोल पण, त्याला गंभीर पण पुष्कळ आहे. आपण गभीर आणि गंभीर आणि गहन हे सगळे एका अर्थाचे शब्द आहेत. कुठे गभीर येईल शब्द, कुठे गंभीर येईल. गभीर म्हणजे पण खोल, गंभीर म्हणजे पण खोल. आपण मराठीत वापरताना गंभीर वेगळ्या अर्थाने वापरतो. ही व्यक्ती गंभीर आहे म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं तर सिरियस आहे. हां, तर सिरियस म्हणजे स्वभाव आहे त्या माणसाचा, गंभीर स्वभाव आहे. गंभीर याचा अर्थ ज्याच्या अंतःकरणाचा तळ इतका खोल आहे की त्याच्या मनात काय चाललं आहे हे कुणाला कधीच कळणार नाही. मनातले कुठलेच तरंग ना त्याच्या मुखावर येतात ना त्याच्या वाणीत येतात. असा जो आहे तो खरा गंभीर. तर आता इथे गंभीर, गहिरा, इथे गहिरू शब्द वापरलाय. जैसा उदेला लोपी दिनकरू नक्षत्राते. ज्याप्रमाणे सूर्य उगवल्यानंतर सगळ्या नक्षत्रांचा लोप होऊन जातो, तैसे तुरबंबाळू भवते. आता आपल्याला माहिती आहे तुरबंबाळू, त्या वाद्यांचा मोठा झालेला जो नाद आहे. कौरव दळी गाजत होते, त्या रणवाद्यांचे नाद कौरवांच्या सेनेमध्ये फार जोराजोरात ऐकायला येत होते. ते हरपोनी नेणो केऊ ते गेले तेथ. ते कुठच्या कुठेच गेले म्हणाले. एवढं त्रिभुवन घाबरलं, एवढे ब्रह्मदेव घाबरले, सगळं झालं, ते गेलं म्हणाले कुठेतरी मागे. म्हणाले तैसाची देखे ये रे. म्हणाले हा इथे हा जवळचा. निनादे अति गहिरे, अत्यंत गंभीर असा नाद करणारा जेव्हा हा जवळचा देवदत्त धनुर्धरे आस्फुरीला. म्हणाले आता धनंजयानी म्हणजे अर्जुनानी आपल्या देवदत्ताचा नाद केला. ते दोन्ही शब्द अचाट. आता इथे पांचजन्याचा आणि या ठिकाणी असलेला या देवदत्ताचा म्हणजे अर्जुनाच्या शंखाचा, दोन्ही शब्द अचाट. मिनले एकवट, त्या दोघांचे एकत्रित झाले. तेथ ब्रह्म कटाह शतकूट हो पाहत असे. त्याच्यामुळे ब्रह्मकटाह हे सबंध ब्रह्मांड. कटाह म्हणजे कढई, कढईला कटाह म्हणतात. आणि आपण जो ब्रह्मकटाह म्हणतो ती जणू काही ह्या कढया आहेत. हे जे सगळं ब्रह्मांड आहे ना, हे जे गोल आहे, हे जे पाहतो आपण तर ते असं कढईसारखं आहे. आणि म्हणून सबंध ब्रह्मांड आहे. त्याचं काय झालं? शतकूट, शतचूर्ण झालं. म्हणजे एकदा नाही चूर्ण झालं, 100 वेळा चूर्ण झालं. जसं आपण शतधौत घृत म्हणतो ना, की 100 वेळा धुवून ते तूप घोटत राहायचं. 100 वेळा, 100 वेळा धुवून झाल्यानंतर त्याच्यात पाणी घालायचं, ते ओतून द्यायचं, पुन्हा 100 वेळा घोटायचं, पुन्हा पाणी घालून ते ओतून, असं 100 वेळा धुवायचं. आणि मग जे तूप त्याच्यातून बनतं ते औषधी होतं. आणि म्हणून ते आपण जे वैद्यांच्याकडनं तूप आणतो शतधौत घृत, तसं हे शतचूर्ण आहे. एकदा चूर्ण करायचं, चाळायचं, पुन्हा चूर्ण करायचं, पुन्हा चाळायचं, पुन्हा चूर्ण, असं 100 वेळा चूर्ण केलं तर किती बारीक होईल. तसं ह्या सबंध ब्रह्मांडाचं शतचूर्ण झालं म्हणा. हे काव्य आहे. ह्या काव्याची विशेषता, हे वर्णन आहे फक्त. हो पाहत असे तब भीमसेनू विसणैला. आता म्हणाले तेव्हा भीमाला सुद्धा राग आला, विसणैला, चिडून तो अगदी आवेशात आला. जैसा महाकाळू खवळला, जसा काही महाकाळाने संतापावं असा खवळला. तेने पौंड्र आस्फुरीला महाशंखू, आणि त्यांनी आपला पौंड्र शंख जो आहे त्याचा नाद केला. अनंत विजयम राजा कुंती भोजो युधिष्ठिरा नकुल सहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ. म्हणाले आता हा अनंत विजयम राजा कुंतीपुत्र युधिष्ठिरा, युधिष्ठिराचा जो शंख आहे हा अनंत विजय शंख आहे. त्याच्यानंतर नकुलांचा आणि सहदेवांचा, नकुलाचा सुघोष आहे आणि सहदेवाचा मणिपुष्पक आहे. आता ह्या सगळ्यांनी तो महाप्रलय जलधरू, जलधरू मेघ, महाप्रलयाच्या काळचा मेघ जसा गंभीर गर्जना करतो, जैसा धडधडीला गहिरू, त्या ठिकाणी जी काही थरथराट, जे काही त्या ठिकाणी धडधड, जे काही सगळं हलणं, धक्के, हे सगळे जसे बसतील असे गंभीर धक्के कशाने बसले. तव अनंत विजयो युधिष्ठिरू आस्फुरित.
त्यांनी तो अनंत विजय शंख आहे तो फुंकल्यानंतर सगळ्यांना मोठं थरारून टाकणारे धक्के बसले. आस्फुरित असे नकुळे सुघोषू, नकुळांनी सुघोषाचा नाद केला. सहदेवे मणिपुष्पकू, त्यांनी मणिपुष्पकाचा नाद केला. जेणे नादे अंतकू गजबजला ठाके, त्याच्यामुळे अंतकू म्हणजे काळ, काळ सुद्धा गजबजला ठाके, तो पण गडबडून गेला, कारण तो सगळ्याचा अंत करणारा आहे, परंतु तो गजबजला. आता काश्यश्च परमेश्वासः शिखंडीच महारथः धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकीश्चापराजितः द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वशः पृथ्वीपते सौभद्रश्च महाबाहुः शंखान दध्मू पृथक पृथक. आता या मुख्य लोकांचं वर्णन करून झालं पांडवांच्या. आता पुढचं करतायत. ते म्हणाले ह्याच्यामध्ये काशी नरेश, त्यानंतर शिखंडी, धृष्टद्युम्न, विराट, सात्यकी आणि द्रुपद, म्हणजे या ठिकाणी द्रुपद आणि द्रौपदीचे पुत्र म्हणाले हे सगळे जे लोक आहेत, सौभद्र म्हणजे अभिमन्यू, आणि ह्या सगळ्यांनीच शंखांचे नाद केले, आपापल्या शंखांचे. त्यांनी पृथक पृथक शंखान दध्मू पृथक पृथक ह्या सगळ्यांनी वेगळे वेगळे त्या शंखांचे नाद केले. तेथ भूपती होते अनेक द्रुपद द्रौपदेयादिक, स्वतः राजा आणि द्रौपदेय म्हणजे द्रौपदीचे पुत्र. हा काशीपती देख महाबाहू, हाही मोठा काशी नरेशही महाबाहू मोठा पराक्रमी वीर होता. तेथ अर्जुनाचा सुतू, त्या ठिकाणी अर्जुनाचा सुत अभिमन्यू होता. सात्यकी अपराजितू, तोही कधीही पराजय न स्वीकारलेला असा मोठा श्रेष्ठ पराक्रमी. धृष्टद्युम्नू नृपनाथू शिखंडी हन, म्हणाले विराट आदी नृपवर जे सैनिक मुख्य वीर, तीही नाना शंख निरंतर आस्फुरिले. तेणे महाघोष निर्घाते, त्या सगळ्या शंखांच्या नादाने, निर्घाते त्या दणक्यानी, त्या सगळ्या आवाजाच्या. शेष कूर्म अवचिते गजबजोनी भूभाराते सांडू पाहती, म्हणाले शेषाला आणि कुर्माला असं वाटलं बापरे हे काय झालेलं आहे, तर सगळं पृथ्वी मंडळ हे डळमळीत झालं आहे, तर आपल्या मस्तकावरती त्या भूमीचा भार घेतला आहे, आता ते टाकून द्यावा की काय, कारण पृथ्वी इतकी काही डळमळायला लागली आहे की ती आपल्याला सावरणं आता अवघड होईल. आणि म्हणून ते म्हणतात तेथ तिन्ही लोक दंडळीत, तिन्ही लोक आता हादरलेले आहेत, हलतायत. मेरू मंदार आंदोळीत, मेरू आणि मंदार पर्वत जे आहेत त्यांचे तर झोकेच झालेले आहेत, ते बुळी इतके हलत आहेत आपल्या ठिकाणी, इतकं आंदोलन होत आहे त्यांचं. समुद्र जल उसळतं कैलास वेरी, कैलास पर्वतापर्यंत समुद्राच्या लाटावरती उसळत आहेत, असा सगळा मोठा आकांत माजलेला आहे. सघोषो धार्त राष्ट्राणाम हृदयानी व्यदारयत नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन. आले पृथ्वी आणि आकाश यांच्यामध्ये अगदी दणाणून सोडणारा हा जो नाद आहे, असा तुमुलो तुंबळ असा जो नाद आहे तो निर्माण झालेला. त्यांनी काय केलं, सघोषो त्या नादानी धार्त राष्ट्राणाम कौरवांच्या हृदयाचा मोठा ठाव घेतला, म्हणजे त्यांचे हृदय विदीर्ण झाली. व्यदारयत त्यांना मोठा भयानी त्या हृदयांना ग्रासलं. पृथ्वी तळ उलथो पाहत आकाश असे आसुडत, तेथ सडा होत नक्षत्रांचा, जणू काही पृथ्वीचा तळ उलथून पडतोय की काय, आकाशावरती जणू काही आघात होत आहेत की काय, किंवा तेथ सडा होत नक्षत्रांचा, का सगळं नक्षत्र मंडळच खाली पडतंय की काय. सृष्टी गेली रे गेली, लोक म्हणायला लागले आता ही सृष्टी काही राहत नाही. देवा मोकळवादी झाली, आता ह्या देवांची स्थिती निराधार झाली, देवानी कुठं राहायचं, सगळी सृष्टीच गेली तर देवांना स्थानच नाही उरलं. म्हणाले ऐशी एक टाळी पिटली सत्यलोकी, त्या सत्यलोकामध्ये म्हणजे सर्वात श्रेष्ठ लोक आपल्याला माहिती, भूहू भुवा स्वाहा महा जना तपाहा सत्यम, त्या सत्यलोकात लोक फक्त सुरक्षित होती आणि त्यांनी एकदम टाळी वाजवली, आता गेली गेली सृष्टी संपली, देव निराधार झाले, आता सगळं मोठं कठीण झालं, असं त्यांनी म्हटलं. म्हणाले म्हणून दिहाची दिन थोकला, म्हणाले सूर्य आहे पण दिवस थांबला,
कल्पना कशी आहे बघा, ती तिथे घेतली आहे गदी माडगुळकरांनी. म्हणजे या ठिकाणी 2 प्रहरी काग शिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखी राम जन्मला. ही घटनाच इतकी अपूर्व आहे की त्या अपूर्व घटनेमध्ये सुद्धा सूर्याची गती एक क्षणभर कुंठित झाली. कशा संकल्पना आहेत बघा, वर्षानुवर्ष हे सगळं आपल्याकडे बघायला मिळतं आपल्याला, की दिहाची दिन थोकला. दिवसाला दिवसपणा देणारा सूर्य असताना सुद्धा दिवसाचं दिवस पण संपून गेलं, म्हणजे दिवस थांबला. त्याच ठिकाणी थोकला. जैसा प्रलय काळ मांडला, तैसा हाहाकारू उठिला तिन्ही लोकी. तिन्ही लोकांमध्ये प्रलय काळासारखा हाहाकार झाला. तव आदि पुरुष विस्मितू, म्हणे झणे होय पांतू, मग लोपला अद्भुतू संभ्रमुतो. त्यावेळी तो आदिपुरुष म्हणजे साक्षात परब्रह्म परमात्मा तो विस्मित झाला. म्हणे झणे होय पांतू, काय बुवा ही सगळी सृष्टी मी निर्माण केली आहे आणि तिचा अंत होतोय तरी मी बेखबर आहे, मला माहीत नाही, मला त्याची वार्ता पण नाही, आणि सृष्टी आता संपणार की काय, तिचा नाश होणार की काय. आणि म्हणून ते म्हणतात की या ठिकाणी म्हणे झणे होय पांतू, मग लोपला अद्भुतू संभ्रमुतो. त्यांनी त्याच क्षणी असं ठरवलं की नाही नाही, अजून हे ब्रह्मांड मला चालवायचं आहे. त्यामुळे हे जे काही सगळं डळमळीत झालेलं आहे आणि हे सगळं काही मोठा आकांत माजला आहे, हा आता मला थांबवला पाहिजे. म्हणजे पांडवांच्या बाजूनी भगवान श्रीकृष्णांनी, अर्जुनांनी आणि या सगळ्यांनी जेव्हा शंख वाजवले तेव्हा साक्षात परब्रह्मालाच ते थांबवावं लागलं. माऊलींची आता कल्पनाशक्ती बघा. म्हणाले साक्षात परब्रह्मानी आता तो आकांत, तो संभ्रम त्यांनी थांबवला आणि म्हणाले आता ह्या पृथ्वीला म्हणजे ह्या ब्रह्मांडाला आता जीवदान द्या, हे ब्रह्मांड आता नीट राहू द्या. म्हणून विश्व सावरले. म्हणून हे सगळं विश्व ब्रह्मांड आहे ना, हे सावरलं नाही तर काही खरं नव्हतं. म्हणाले ते युद्ध करायची वेळच आली नसती, शंखातच आटोपलं असतं. म्हणाले एरवी युगांत होते ओढवले, नाहीतर म्हणाले युगाचा अंत होण्याची स्थिती आली होती. जै महाशंख आस्फुरिले कृष्णादिकी. ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या सैन्यातल्या लोकांनी जेव्हा शंख फुंकले तेव्हाची झालेली स्थिती आहे. म्हणाले तो घोष तरी उपसंहारला. आता तो जो नाद आहे त्याचा उपसंहार झाला, म्हणजे तो नाद आता थांबला. म्हणाले परी पडिसाद होत राहिला, कारण तो होतच होता, होता राहिला, थांबला नव्हता. त्याचे पडसाद होत होते. तेने दळभार विध्वंसला. त्याच्या नुसत्या पडसादामुळे कौरवांचा दळभार त्याचा विध्वंस झाला. विध्वंसला कौरवांचा. तो जैसा गजघटा आतू सिंहलीला विदारी तू. कसं केलं म्हणाले, त्या कौरवांनी ज्या पद्धतीने ही सगळी व्यूहरचना रचलेली होती त्याला दृष्टांत दिला की जर गजांचा कळप असेल, हत्तींचा कळप असेल, त्या कळपात जेव्हा सिंह शिरतो तेव्हा तो मोठ्या शिताफीनी तो कळप आहे त्या कळपाला विस्कळीत करून टाकतो आणि सगळे आपापल्या दिशेने सैरावैरा पळायला लागतात. तसं म्हणाले गजघटा आतू सिंहलीला विदारितू, तैसा हृदयाते भेदितू कौरवांची. त्याप्रमाणे कौरवांच्या हृदयाला हा जो त्याच्यामधून निर्माण होत राहणारा जो पडसाद आहे तोच इतका त्रास देऊ लागला. तो गाजत जव ऐकती तव उभेची हिये घाली ती. म्हणाले ते जेव्हा तो नाद आहे त्या नादाचा गाज आहे की तो जो पुन्हा पुन्हा येणारा जो नाद आहे, पडसाद आहेत, ते म्हणाले लोकांची उभ्या उभ्याच हृदय थांबायची वेळ आलेली आहे. घाली ती आणि इतकं अंतःकरणाला त्याचा धक्का बसतोय, त्रास होतो आहे. एकमेका ते म्हणी ती सावध रे सावध, आणि सगळे एकमेकांना रे बाबा सांभाळ रे, तुला सांभाळ, तू सांभाळ, मी सांभाळतो, आता सांभाळून आपण इथे राहूया. अथ व्यवस्थितान दृष्ट्वा धार्त राष्ट्रान कपिध्वजा प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडवा. म्हणाले आता अशा प्रकारे कौरव पक्षातले जे सगळे लोक आहेत ते कसे तरी सावरत उभे राहिले आणि ते उभे राहिल्यानंतर प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडवा. आणि त्यामुळे त्या सगळ्यांनी पुष्कळ धनुष्याच्या पासून जे शरसंधान साधून बाणांचा वर्षाव करायला सुरुवात केली, म्हणजे युद्धाला आता ते प्रवृत्त झाले. तेथ बळे प्रौढी पुरते. कशी कथावस्तू गुंफावी त्याचं हे एक चांगलं स्थान आहे. अथ व्यवस्थितान दृष्ट्वा,
धार्तराष्ट्रान् कपिध्वजः म्हणाले प्रवृत्ते शस्त्र संपाते धनुरुद्यम्य पांडवः. आता इथे हे कौरवांचं सैन्य तेथ बळे प्रौढी पुरते जे महारथी वीर होते तीही पुनरपी दळाते आवरिले. आता काय केलं, ह्या सैन्यामध्ये जे श्रेष्ठ श्रेष्ठ असे पुरुष होते, महापराक्रमी पुरुष होते, त्या जे महारथी वीर होते, जे असे महारथी वीर होते तीही पुनरपी दळाते, त्यांनी पुन्हा या सैन्याला आवरिले, म्हणजे पुन्हा मग सरिसेपणे उठावले. मग त्यांना चांगलं सज्ज करून उभं केलं. दृढवटोनी उचलले तया दंडी शोभले लोकत्रय. आणि त्यांना चांगला धीर देऊन त्या ठिकाणी उचललं, म्हणजे चांगल्या प्रकाराने त्यांना आता युद्धाला प्रवृत्त केलं. नुसते ते सज्ज होऊन युद्धाला प्रवृत्त झाले तर काय झालं म्हणाले, तया दंडी शोभले लोकत्रय. तरीसुद्धा त्यांच्या ह्या सगळ्या आवेशाने तीनही लोकांना पुन्हा त्रास सुरू झाला. तेथ बाणावरी धनुर्धर बाणवरी धनुर्धर वर्षताती निरंतर जैसे प्रलयांत जलधर अनिवारका. प्रलय काळचे मेघ जसे असतात तसा हा बाणांचा अविरत वर्षाव होऊ लागला. ते देखली या अर्जुने संतोष घेऊनी मने मग संभ्रमे दिठी सेने घाली तसे. हे जेव्हा अर्जुनाने पाहिलं तेव्हा अर्जुनाला मोठा आनंद झाला. संतोष घेऊनी मने, त्याच्या मनाला एक आनंद झाला आणि मग तो म्हणाला मग संभ्रमे दिठी सेने घाली तसे. मग त्याची जी दृष्टी आहे संभ्रमानी म्हणजे वेगवेगळ्या दिशांनी किंवा वेगवेगळ्या दृष्टिकोनांनी किंवा वेगवेगळ्या बाजूनी वेगवेगळ्या प्रकारांनी, म्हणजे हा संभ्रम शब्द आपण जसा भ्रमाकरता संभ्रम आहे तसा नाही आहे. आता हे सगळ्या बाजूनी बाण येत आहेत, सगळं सैन्य या ठिकाणी युद्धाला उद्युक्त झालं आहे. कोण आहेत, कसे बाण मारतायत, कोण कुणावर बाण मारताय, कोण कुठे उभा आहे. आता संभ्रमे दिठी सेने, सेने त्या सैन्याकडे, दिठी दृष्टी. मग त्यांनी सगळ्या सैन्याकडे संतुष्ट झालाय. आता संभ्रम दुसऱ्या कशाचा नाही आहे, संतुष्ट त्यांनी आता सगळ्या सैन्याकडे पाहतोय की बाबा काय आहे घालीत. तव संग्रामी सज्ज झाले. त्यांनी पाहिलं की सगळे संग्रामामध्ये सज्ज झालेले, युद्धाला तयार झालेले सकळ कौरव देखील, सगळ्या बाजूनी जी दृष्टी टाकलेली आहे, चौफेर दृष्टी टाकली आहे आणि त्या दृष्टीमध्ये त्याला सगळे कौरव दिसले. मग लीला धनुष्य उचलिले पंडुकुमरे. मग त्याला धनुष्य उचलणं त्याची लीला आहे, त्याच्या इतका मोठा कोण आणणार धनुर्धर. त्यामुळे त्यांनी सहज आपल्या हातातलं धनुष्य उचललेलं आहे. आता म्हणाले ऋषिकेशम तदा वाक्यम इदमाह महीपते अर्जुन उवाच सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापय मेच्युत. सेनयोरुभयोर्मध्ये, ह्या सगळ्या सेनांच्या मध्यभागामध्ये माझ्या रथाची स्थापना कर. आणि तो म्हणतो ऋषिकेशम तदा वाक्यम. आता हा संजय म्हणतो की त्यावेळी ह्या वाक्यम इदम आह महीपते, की त्यांनी हे राजा, हे धृतराष्ट्रा, त्यावेळी त्यांनी ऋषिकेशाला असं सांगितलं की आपला जो रथ आहे तो सगळ्या सेनांच्या मध्यामध्ये आण. त्यावेळी अर्जुन म्हणत असे, देवा आता झडकरी रथू पेलावा नेऊनीमध्ये घालावा दोही दळा. या दोन्ही दलांच्या मध्ये आता हा रथ नेऊन ठेवावा. आता हे कुणाला सांगितलं, महीपते धृतराष्ट्राला. सांगतोय कोण, संजय. फक्त संजय उवाच नसल्यामुळे त्यांनी संजय हा शब्द इथे घातला नाही. आता पुढे म्हणाले यावदेता निरीक्षेहम योद्धू कामानवस्थितान कैर्मयासह योद्धव्यम अस्मिन् रणसमुद्यमे योत्स्यमानानवेक्षेहम य एतेत्र समागताः धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धेर युद्धे प्रिय चिकीर्षवः. तर इथे ते म्हणतात की आता ज्यांना कुणाला माझ्याशी युद्ध करण्याची इच्छा आहे, कैही कुणाला मयासह योद्धव्यम म्हणाले अस्मिन् रणसमुद्यमे, या रणामध्ये गोळा झालेले जे लोक आहेत त्यांना या रणात माझ्याशी कुणाकुणाला युद्ध करायचं आहे. आता हे सगळेच युद्ध करण्याकरता सज्ज झालेले असे लोक इथे आले आहेत, त्या सगळ्यांचंच मला निरीक्षण करायचं आहे. आणि म्हणून मी ह्या सगळ्या उत्सुक झालेल्या अशा वीरांचं मी निरीक्षण करतो.
तर त्यांनी पाहिलं, तो म्हणतो की हे जे सगळे धृतराष्ट्राचा दुर्बुद्धीनी युक्त असणारा असा जो दुर्योधन, त्याचं प्रिय करण्याकरता झटणारे हे लोक इथे कोण कोण आहेत हेच मला पाहायचं आहे, की त्याला बरं वाटावं म्हणून हा कोणता युद्धाचा घाट त्यांनी घातलाय आणि हे सगळे का त्याच्याबरोबर इथे आलेत. जव मी नावेक हे सकळ वीर सैनिक निहाळीन अशेख झुंजते जे. म्हणाले जोपर्यंत एक क्षणभर का होईना पण मी त्यांच्यावरती दृष्टी टाकणार आहे. जव मी नावेक एक क्षणभर हे सकळ वीर सैनिक, हे सगळे जे वीर सैनिक आहेत ते निहाळीन अशेख, अगदी पुरतेपणाने मला बघून घ्यायचं आहे. एकदा माझ्या एक्सरेड आईजनी मला बघायचं आहे की माझ्या डोळ्यातनं कोणी सुटता कामा नाही, पाहून घेतो एकदा सगळ्यांना. म्हणून त्यांनी अशेख शब्द वापरलाय की अगदी पुरतेपणाने मी पाहून घेतो. झुंजते जे, युद्धाला जे तयार झाले आहेत ते. येथ आले असं ती आघवे परी कवणेसी म्या झुंजावे. आता माझा प्रश्न आहे की हे सगळं त्यांचं सैन्य बघितल्यानंतर मी कुणाशी युद्ध करायचं आहे. म्हणून मग हे रणी लागे पहावे म्हणून या. कृष्णा तुला का सांगतो यांच्या इथे माझा रथ घेऊन जा. याचं कारण, त्या सैन्याच्या मध्ये काय घेऊन जा, त्याचं कारण एक आहे की ते सगळे युद्धाकरता आलेले आहेत, हे खरं आहे. दुर्योधनाचं प्रिय करण्याकरता आलेले आहेत, हे पण खरं आहे. आता मला कुणाशी युद्ध करायचं आहे हे मला बघायचं आहे. म्हणून हे रणी लागे पहावे हे मला बघावं लागेल. म्हणून या येथ आले असती आघवे परी कवणेसी म्या झुंजावे. हे रणी लागे पहावे म्हणून या काय, निहाळीन अशेख झुंजते जे, की त्यांना मी पाहण्याकरता इथे आलेलो आहे. बहुत करुणी कौरव हे आतुर दुस्वभाव वाटिवा वीण हाव बांधिती झुंजी. म्हणाले ह्या ठिकाणी बहुत करुणी, सामान्यतः बरेचसे कौरव हे आतुर, आतुर म्हणजे उतावीळ, अगदी हातघाईला आलेले. आतुर शब्द अनेक प्रकारांनी वापरतो आपण. आतुरतेने वाट पाहणं, किंवा अगदी शेवटचा काळ जवळ आलेला आहे आणि तो काळ जवळ आलेला असताना आता संन्यास घ्यावा, कारण संन्यासाचे सगळे जे काही नियम आहेत ते संन्यासाचे नियम आपल्याला नाही सांभाळता आले, तर अगदी अंतकाली संन्यास घ्यावा आणि त्याचे नियम त्या थोड्या काळापुरते सांभाळावे, त्याला आतुर संन्यास म्हणतात, अगदी थोड्या काळात. म्हणून उतावीळ अर्थ हा त्याच अर्थाने एक वेगळी शेड आहे त्याची, आणि त्याची एक वेगळी छटा आहे. हे आतुर दुस्वभाव हे साधारणपणे उतावळे आहेत आणि स्वभावाने अजिबात चांगले नाहीत. वाटिवा वीण हावं बांधिती झुंजी. आपल्याकडे परमार्थ पुरुषार्थ नसताना सुद्धा, आपल्याकडे इतकं सामर्थ्य नसताना सुद्धा युद्ध करायला येऊन उभे राहिलेले आहेत. त्यांना कल्पना नाही आहे की त्यांच्याकडे युद्ध करण्याचं सामर्थ्य नाही आहे. झुंजाची आवडी धरती परी संग्रामी धीर नव्हती. हे सांगोनी राया प्रती काय संजयो म्हणे. आता ते म्हणतात की अर्जुन काय म्हणतो आहे हेच संजय धृतराष्ट्राला सांगतोय. आता तो पुढचं वाक्य असं म्हणतोय की अर्जुन असं म्हणाला की हे झुंजाची म्हणजे युद्ध करण्याची आवड मनामध्ये धरतात, परंतु संग्रामामध्ये किंवा युद्धामध्ये टिकाव धरू शकत नाहीत. अशा प्रकारे अर्जुन बोलला. हे सांगोनी रायाप्रती म्हणजे हे तो धृतराष्ट्राला सांगतो आहे. काय संजयो म्हणे हे त्याला सांगितल्यानंतर आता पुढे संजय काय म्हणतो, कारण आता संजय उवाच आहे म्हणून आता त्यांनी आपल्याला इथे आणून सोडलं. संजय उवाच एव मुक्तो ऋषिकेशो गुडाकेशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम. आता भगवान श्रीकृष्ण त्याला म्हणतात एव मुक्तो ऋषिकेशो. मग भगवंत असं म्हणाले त्या अर्जुनाला की हे अर्जुना, या उभय सेनांच्या मध्ये हा रथ जो आहे तो आपण स्थापन केलेला आहे. ऐका अर्जुन इतुके बोलिला तव कृष्णे रथू पेलिला दोन्ही सैन्या माझी केला उभा तेणे. त्या ठिकाणी नेऊन उभा केला आहे. भीष्म द्रोण प्रमुखतः सर्वेषांच मही दीक्षात महीक्षितां उवाच पार्थ पश्यैतान समवेतान कुरुनीती तत्रा पश्यत स्थितान पार्थः पितृनथ पितामहान आचार्यान मातुलान भ्रातॄन पुत्रान पौत्रान सखींस्तथा श्वशुरान सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि तान समीक्षस कौंतेयः सर्वान बंधून वस्थितान. आता या ठिकाणी आल्यानंतर त्याचं पाहणं आहे. आता
संजय सांगतोय धृतराष्ट्राला की आता या दोन्ही सेनांच्या मध्ये रथ येऊन उभा राहिलेला आहे. सेनयोरुभयोर्मध्ये आलेला आहे रथ. आता काय पाहिलं त्यांनी? भीष्म द्रोण प्रमुखतः, प्रामुख्याने त्यांना पाहिलं. सर्वेषां च महीक्षितां, सगळेच युद्ध करण्याकरता आलेले असे मोठे मोठे राजे पाहिले. उवाच पार्थ पश्यैतान, आणि त्यांनी सांगितलं श्रीकृष्णाने, इथे नुसतं उवाच म्हटलंय, कंसात श्रीकृष्ण उवाच किंवा भगवान उवाच. तर भगवंतांनी असं सांगितलं की हे पार्था पहा, पश्यैतान समवेतान कुरुनीती, या जमलेल्या सगळ्या कौरव पक्षाच्या लोकांना पहा आता तू. आता तत्रा पश्यत स्थितान पार्था, तिथे पाहत असताना अर्जुनाला आपली वडील माणसं, त्याच्यानंतर आजे, आचार्यान, गुरु, मामा, त्याचे भ्रातृन बांधव, पुत्र, पौत्र, त्यानंतर त्याच्या ठिकाणी सासरे, त्यानंतर सुहृद जीवलग मित्र, अशा प्रकारचे दोन्ही सेनांच्या मध्ये पाहिल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की सगळे आमचे बंधूच आहेत. आणि ह्या सगळ्या सेनेमध्ये दुसरं काही कोणी दिसत नाही, सगळे आमचेच लोक आहेत. म्हणून जेथ भीष्म द्रोणादिक जवळविकेची सन्मुख पृथ्वीपती आणिक बहुत आहाती, जिथे भीष्म द्रोणादिक आहेत, नंतर जवळिकेची म्हणजे माझे आप्त आहेत, अगदी जवळचे आप्त आहेत, अनेक राजे आहेत आणि तेच तर कितीतरी आहेत. तेथ स्थिर करुनी रथू अर्जुन असे पाहतू, तिथे रथ त्यांनी स्थिर केलाय आणि ते सगळं आता दळभार तो पाहतो आहे. तो दळभार समजतू संभ्रमेसी, उत्सुकतेने पाहतोय. आता संभ्रम शब्दाचा अर्थ इथे वेगळा आहे की त्याला उत्सुकता आहे की इथे कोण आहे, इथे कोण आहे, इथे कोण आहे, हे तो पाहतो आहे. मग देवा म्हणे देख देख, मग आता देव म्हणतो अरे पहा पहा, हे गोत्र गुरु अशेख तव कृष्णा मनी नावेक विस्मयो झाला. म्हणाले हे बघ देवा, आता मी उत्सुकतेने हे पाहिलंय खरं, तर आता हे पहा, तू मला पहा पहा म्हणतोयस, मी काय पाहिलं? हे गोत्र गुरु अशेख. म्हणाले हे जे सगळे आहेत अशेख, सगळे संपूर्ण सरसकट सगळे, एक तर माझे गोत्र जे आहेत, नाही तर माझे गुरु आहेत, या दोनापेक्षा कोणी वेगळं नाही आहे. म्हणजे तव कृष्णा मनी नावेक, एक क्षणभर माझ्या मनामध्ये विस्मो जाहला, मला मोठं आश्चर्य वाटलं की बाबा हे काय आहे की आमच्यापेक्षा दुसरं कोणीच नाही आहे आणि आम्हीच सगळे आहोत. आणि म्हणून तो आपण या आपण म्हणे, येथ काही कवण जाणे, हे मनी धरिले येणे परी काही आश्चर्य असे. तो आपण या आपण म्हणे, तो आपल्याच ठिकाणी किंवा आपल्याच मनाशी म्हणतो. येथ काही कवण जाणे, कशा करता या ठिकाणी यावं, हे मनी धरिले येणे, ह्या ठिकाणी येऊन या लोकांनी काय करायचं मनाशी योजलेलं आहे, परी काही आश्चर्य असे. हे मोठं आश्चर्यकारक आहे की हे सगळे नातेसंबंध, सगळी गुरुमंडळी, ही सगळी माझ्या जवळचीच माणसं, तो आपल्या मनाशी म्हणतो की कशा करता इथे आली आहेत आणि ह्या इथे येऊन मोठं काय प्राप्त करणार आहेत, मनात त्यांनी काय योजलं आहे. ऐसी पुढील से घेतू तो सहजे जाणे हृदय असतू, परी उगा असे निवांतू तिये वेळी. आता याच्या मनामध्ये मी इथे का आलो, हे सगळे इथे का आले, यांना युद्ध करून काय मिळवायचं आहे आणि या युद्धभूमीवर मी काय पाहणार आहे, असे अनेक विचार अर्जुनाच्या मनामध्ये जे आले. तर म्हणाले ऐसी पुढील से घेतू, से घेतू म्हणजे तो साधेल, काय जे प्राप्त करून घेईल. ऐसी पुढील म्हणजे अशा प्रकारचा अनुमान तो जे करून घेईल आपल्या ठिकाणी, तो सहजे जाणे हृदय असतो. म्हणजे आता अर्जुन हे सगळं बघितल्यानंतर पुढे काय पवित्रा घेणार आहे, हा सगळ्यांच्या हृदयामध्ये असणारा जो परमात्मा आहे त्यांनी सहज जाणलाय, स्वाभाविकरित्या जाणलाय. म्हणून तो सहजे जाणे हृदय असतो, परी उगा असे निवांतू, मग शांत उभा राहायला म्हणाले, काही बोलत नाही. तिये वेळी, त्यावेळी तो फक्त बघत राहतो. मग तव तेथ पार्थू सकळ, पितृपितामह केवळ, गुरुबंधू मातुळ देखता झाला. आता आपण वर पाहिलं तेच पुन्हा. त्यावेळी हा पार्थ या सगळ्यांना पाहतोय, पितृपितामहांना पाहतोय, गुरु बंधू मातुलांना पाहतोय, इष्टमित्र आपुले
कुमरजन देखिले, मुलं बाळं पाहिली लहान लहान, हे सकळ असती आले तया माझी. कोण राहिलं नाही म्हणाले, सगळेच्या सगळे आलेले आहेत. सुरुज्जन सासरे आणि काही सखे सोयरे, कुमर पौत्र धनुर्धरे देखिले तेथे. त्या ठिकाणी म्हणाले सुहृदजन आहेत, आपले श्वशुर वगैरे आहेत, आणखीनही सगळे सोयरे आहेत. त्यानंतर कुमार वयामधले असणारे पौत्र म्हणजे नातूसुद्धा तिथे आहेत. हे सगळं अर्जुनाने पाहिलं. जया उपकार होते केले का आपदी जे राखिले, ज्यांच्यावरती मी माझ्या पौरुष पराक्रमाने काही उपकार केले होते त्यांच्या संकटाच्या काळामध्ये, किंवा आपदी जे राखिले, त्यांचं आपत्तीतून पूर्ण निवारण मी केलेलं आहे. हे असो वडील धाकुले आधी करूनी, त्यातले कुणी श्रेष्ठ आहेत, त्यातले कुणी माझ्यापेक्षा लहान आहेत, पण ज्यांच्या मी अनेक वेळा उपयोगाला आलेलो आहे, ज्यांना अनेक वेळा आपत्तीतून मी दूर केलेलं आहे, ते माझ्या सहवासातले श्रेष्ठ, ज्येष्ठ आणि त्याचबरोबर लहान, जे माझ्यापेक्षा लहान आहेत, असे सगळे जमलेत. ऐसे गोत्रची दोही दळी, अशा प्रकारे माझे आप्त जे आहेत, सगळे सोयरे आहेत, तेच दोन्ही दलात आहेत. उदित झाले असे कळी, हे अर्जुने तिये वेळी अवलोकिले. म्हणाले हे त्याला असं लक्षात आलं की हे आपलं युद्धाच्या करता आपलं कौशल्य या ठिकाणी पणाला लावून माझ्याशी युद्ध करायला उभे राहिलेले आहेत. हे अर्जुने तिये वेळी अवलोकिले, या सगळ्यांना युद्ध करायचंय, निकराने युद्ध करायचंय, आपलं सगळं कौशल्य पणाला लावून युद्ध करायचंय. आणि तो अत्यंत व्याकुळ झाला आणि कष्टी झाला. आणि तो म्हणाला कृपया परया विष्टो विषीदन्निदम अब्रवीत. अत्यंत करुणेनी, कृपया अत्यंत करुणेनी तो व्यग्र झाला, करुणेला शरण झाला, किंवा त्याचं अंतःकरण करुणेनी व्यापलं आणि त्याला अत्यंत विषाद झाला, व्याकुळ झाला तो. आणि मग तो म्हणाला की तेथ मनी गजबज झाली. एवढ्याच गोष्टी म्हणजे ओळीचं आता पुढे निरूपण आहे. तेथ मनी गजबज झाली, मन हल्लं, मनामध्ये चलबिचल झाली आणि आपैसी कृपा आली आणि आपोआप त्या लोकांना पाहून अंतःकरणामध्ये करुणा जागृत झाली. तेथे अपमाने निघाली वीरवृत्ती. याच्या अंतःकरणाचा ठाव करुणेने घेतला म्हणल्याबरोबर ती जी वीरवृत्ती आहे तिचा अपमान झाला आणि ती ह्याला सोडून निघून गेली. कसं मांडणी आहे बघा शब्दांची. जिया उत्तम कुळीची होती आणि गुणलावण्य आथी, तिया आणि की ते न साहती सुतेजपणे. ज्या कन्यका, ज्या स्त्रिया उत्तम कुळातल्या असतात, ज्या गुण आणि लावण्यानी युक्त असतात, त्यांच्या ठिकाणी त्यांना दुसऱ्या कुणा स्त्रीचं जे तेज आहे ते सहन होऊ शकत नाही. आणि त्यामुळे अर्जुनाच्या हृदयामध्ये करुणेनी जर व्यापून टाकलं तर वीरवृत्ती म्हणाली मी राहत नाही आता इथे, काही कारण नाही मला इथे राहायचं. नवीये आवडीचे ने भरे, कामुक निज वनिता विसरे, मग पाडे वीण अनुसरे भ्रमला जैसा. दुसरा दृष्टांत दिला. म्हणाले एखादी नवीन अशी स्त्री एखाद्या पुरुषाच्या जीवनामध्ये जर आली आणि त्याला तिच्याविषयीचं जर आकर्षण निर्माण झालं तर तो आपल्या पत्नीला विसरून जातो. मग तिची योग्यता असो की नसो, परंतु त्या स्त्रीच्या ठिकाणी तो भ्रमित होतो. की तपोबळे रुद्धी. दुसरा दृष्टांत दिला की तपाच्यामुळे रुद्धी म्हणजे ऐश्वर, पातलिया भ्रंशे बुद्धी. पुष्कळ मोठं तप केलं, त्या तपामधून जर त्याला चांगल्या प्रकारे ऐश्वर मिळालं तर बुद्धीचा भ्रंश होतो. आणि म्हणाले मगतया विरक्तादी सिद्धी, विरक्तता सिद्धी आठवेना. मग त्याला विरक्त स्वरूपामध्ये असणारी जी सिद्धी आहे, आपल्याला माहिती आहे दोन प्रकार आहेत ऐश्वर्याचे किंवा वैभवाचे. एक रुद्धी आहे आणि दुसरी सिद्धी आहे. रुद्धीमध्ये ऐश्वर आहे, वैभव आहे, संपत्ती आहे, सत्ता आहे, कीर्ती आहे, यश आहे, हे सगळं त्या रुद्धीमध्ये मिळतं. आणि सिद्धीमध्ये एक अलौकिकता आहे आणि त्या अलौकिक सामर्थ्य प्राप्त होतं. त्यामुळे ते म्हणतात की ही विरक्तता सिद्धी जी आहे, जी फार मोठी आहे, ती हे विसरून जातात तपीजन. म्हणाले तैसे अर्जुना तेथ जाहले, असं ते पुरुषत्व गेले. म्हणजे अर्जुनाचं तसं झालं, त्याचा पराक्रम त्याला सोडून गेला. जे अंतःकरण दिधले
कारुण्यासी, ज्यांनी आपल्या अंतःकरणामध्ये कारुण्याला स्थान दिलं. देखा मंत्रज्ञू बरळू जाये. म्हणाले एखादा मंत्र म्हणणारा जो असतो तो जर काहीतरी चुकला म्हणताना, बरळला म्हणजे त्याचं लक्ष नाही आहे त्या मंत्र म्हणण्याकडे, किंवा त्याचं अंतःकरण त्या एकाग्रतेने तो मंत्र म्हणत नाही आहे, मग तेथका जैसा संचारू होय. हे कुणाकरता म्हटलं त्यांनी, की जे मंत्रांनी भूतपिशाच्य दूर करतात त्यावेळी त्यांना अत्यंत एकाग्रतेने आणि मनाच्या एका विशिष्ट स्थितीमध्येच त्यांना त्या पिशाच्याचं निवारण करावं लागतं. समजा त्या पिशाच्य निवारणाच्या त्या मंत्राच्या सिद्धीच्या किंवा मंत्राच्या प्रभावाच्या काळामध्ये जर ह्याचा त्या मंत्रावरचा ताबा किंवा नियंत्रण सुटलं तर त्या पिशाच्याला तो जो वश करत निघालेला असतो तेच पिशाच्य त्याच्या मानगुटीवर बसतं. आणि म्हणून ते म्हणाले मग तेथका जैसा संचारू होय. मग जसा त्याच्यावरती संचारू होय तैसा तो धनुर्धर महामोहे आकळीला. म्हणाले इतका चांगला म्हणजे एखादा मंत्रसामर्थ्याने युक्त असणारा एखादा वैदिक असावा किंवा क्वचित एखादा तांत्रिक असावा आणि त्याला त्याच्या मंत्राच्या सामर्थ्याचा उपयोग करणं न समजावं किंवा त्याच्याकडून योग्य प्रकारे तो न व्हावा आणि त्यामध्ये कुठेतरी सांध फट राहावी की त्याबरोबर त्या ज्या अनिष्ट शक्ती आहेत त्यांनी त्याचा ताबा घ्यावा. त्याप्रमाणे मनात नुसत्या कारुण्याला जागा मिळाल्याबरोबर अर्जुनाचं सगळं म्हणाले गडबडून गेलं. आणि ते म्हणतात तैसा धनुर्धर महामोहे आकळीला व्यापून गेला. धनुर्धराला अर्जुनाला हा मोठा मोह झाला आणि साधा नाही महामोह. म्हणून असता धीरू गेला हृदयात द्रावो आला. वास्तविक पाहता हा धैर्यवान पुरुष आहे पण त्याचं हृदय द्रवलं म्हणाले. जैसा चंद्रकळी सिंपीला सोमकांतू. कसं होतं की कठीण आहे, रत्न कठीण आहे, परंतु तो जो चंद्रकांत मणी आहे त्या चंद्रकांत मण्यावरती जेव्हा चंद्राचे किरण पडतात त्यावेळी तो त्या किरणाच्या स्पर्शाने इतका कोमल बनतो की तो मणी त्याचं कठीणता सोडून देऊन तो मणी पाझरायला लागतो, तो द्रवीभूत होतो. तसं अंतःकरणाचं जे कठोरपण आहे अर्जुनाच्या ठिकाणचं, युद्धकाळामध्ये जो मोठा पराक्रमी पुरुष आहे ज्याच्या अंतःकरणाला कशानेही धक्का बसू शकत नाही, त्याला फक्त हे सुहृद जन स्वजन पाहिले आणि त्याचं अंतःकरण त्या ठिकाणी द्रवलं. आणि ते म्हणतात की तसा ह्या चंद्रकळी सिंपीला सोमकांतू. सोम म्हणजे चंद्र, कारण आपला रविवार की सोमवार म्हणजे पहिला रविवार आणि दुसरा चंद्रवार, त्यामुळे सोमवार हा चंद्राचा वार आहे म्हणून हा सोमकांतू म्हणजे हा चंद्रकांतू. तया परी पार्थू अतिस्नेहे मोहितू. त्याचप्रमाणे हा अर्जुन जो आहे तो अतिस्नेहाने अत्यंत आसक्त होऊन मोहित झाला. मग सखेद असे बोलतू अच्युतेसी. मग अत्यंत दुःखाने भगवंताला सांगतो आहे. आता इथे शब्द पण अच्युत वापरला त्यांनी, जसा मागे वापरला तसा, की अच्युत म्हणजे तू डळमळत नाहीयेस. डळमळण्याचा अच्युतमय जो कधीच हलत नाही, मी मात्र आता पुरता हललेलो आहे म्हणून आता तुला सांगतो बाबा. म्हणून अर्जुन म्हणतो दृष्टवेवम स्वजनम कृष्ण युयुत्सुम समुपस्थितम सीदंती मम गात्राणी मुखम च परिशुष्यती वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते गांडीवम संसृते हस्तात् स्रंसते हस्तात् त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोमि अवस्थातुम भ्रमतीव च मे मनः. आता इथे काय म्हणाले, दृष्टवेमम स्वजनम कृष्ण. म्हणाले या लोकांना पाहिल्यानंतर, स्वजनांना पाहिल्यानंतर हे कृष्णा, युयुत्सुम समुपस्थितम, जे युद्धाकरता उत्सुक झालेले आहेत आणि या युद्धभूमीवरती आलेले आहेत, हे सगळं बघितल्यानंतर त्या कारुण्याचा परिणाम माझ्यावर असा झालेला आहे की सीदंती मम गात्राणी, माझे जे शरीर आहे, माझी जी गात्र आहेत ती गात्र आता गलित झालेली आहेत. मुखमच परिशुष्यती, मुखाला कोरड पडलेली आहे. वेपथुश्च शरीरे मे, माझ्या शरीरामध्ये स्थैर्य राहिलेलं नाही आहे. रोमहर्षश्च जायते,
शरीरावरती भीतीने, त्रासाने, दुःखाने रोमांच उभे राहत आहेत. गांडीवम स्रंसते हसतात त्वक्चैव परिदह्यते. हातातलं माझं धनुष्य जे आहे ते सहज गळून पडत आहे, म्हणजे मला सुद्धा कळत नाही, त्याच्यावर माझं नियंत्रण नाही. इतकी दुर्बलता माझ्या देहाला आली आहे की ते सहजी स्वाभाविक गळून पडलेलं आहे. आणि माझी जी त्वचा आहे तिची अत्यंत आग होते आहे, त्याचा दाह होतो आहे, माझ्या शरीराचा दाह होतो आहे. आणि मला आता नच शक्नोमी अवस्थातून, मी आता उभा पण राहू शकत नाही आहे. भ्रमतीवच मे मनः, आणि माझं अंतःकरणसुद्धा भ्रमित झालेलं आहे. माझी बुद्धी भ्रमली आहे, माझं मन भ्रमलं आहे, मला काही कळत नाही आहे. कारण मनाला संकल्प विकल्प करायचं कळत नाही आहे आणि बुद्धीला कोणत्या निर्णयापाशी यावं हे कळत नाही आहे. ठीक आहे, मन भ्रमित झालं, पण बुद्धी जर स्थिर असती तर ती बुद्धी त्या मनावर मात करून उभी राहिली असती. पण तो म्हणतो नाही, माझं सगळं अंतःकरण जे आहे तेच आत्ता ह्या क्षणी चंचल झालेलं आहे, भ्रमलेलं आहे. तो म्हणे अवधारी देवा, म्या पाहिला हा मेळावा, तव गोत्रवर्गू आघवा देखिला येथ. त्यावेळी अर्जुन म्हणतो की हे भगवंता ऐक आता मी काय म्हणतो ते. मी जेव्हा हा सगळा युद्धभूमीवरचा माझा गोतावळा पाहिला त्यावेळी हा गोत्रवर्गू आघवा हा सगळा माझा गोतावळा आहे हेच माझ्या लक्षात आलं. हे सगळे एकत्र आलेले लोक माझे गोत्र जे आहेत, गुरु आहेत, माझे सुहृद आहेत, हे जेव्हा लक्षात आलं देखिला येथ हे संग्रामी अति उद्यत, आणि हे युद्ध करायला अत्यंत उत्सुक आहेत, अति उद्यत, अतिशय उत्सुक झालेले आहेत. जाहले असती कीर समस्त, सगळेच्या सगळे युद्धाला उत्सुक होऊन उभे राहिलेले आहेत. पण आपण पेया उचित केवी, पण आपल्याला हे योग्य होईल का, आपल्याला हे उचित होईल का, त्यांना कळत नाही आहे. ते युद्धाला उभे राहिले आहेत, आत्ता उत्सुक आहेत, ते विजयी होणार आहेत की नाही माहीत नाही, पण आपण असं वागणं योग्य होईल का. तेणे नावेची नेणो काही, येणे नावेची नेणो काही, मज आपण पे सर्वथा नाही, मनबुद्धी ठाई स्थिर नोहे. मला म्हणाले आत्ता मला ह्या क्षणी काहीच समजत नाही आहे. तो म्हणतो मला काय करावं हे समजत नाही, कशाचा विचार कसा नेणो, माझ्याकडे आता अज्ञान या ठिकाणी निर्माण झालेलं आहे, मी काहीही समजू शकत नाही. आणि त्यामुळे मज आपण पे सर्वथा नाही, मला आता माझं भानच नाही आहे, मी काय करतो आहे ते मला कळत नाही आहे. मनबुद्धी ठाई स्थिर नोहे, माझं मनही स्थिर नाही, माझी बुद्धीही स्थिर नाही. देखे देह कापत, तोंड असे कोरडे होत, विकळता उपजत गात्रासी. विकलता येते, विकळता शब्द आहे, माझी गात्र विकल होत आहेत, तोंड कोरडं होत आहे, देहाला कंप येतो आहे, सर्वांगा काटाळा आला, सगळ्या अंगावरती रोमांच उभे राहिले. अति संतापू उपनला, म्हणाले माझ्या अंतःकरणामध्ये अत्यंत दुःख झालेलं आहे. तेथ बेंबळ हातू गेला गांडीवाचा, म्हणाले माझ्या हातातून शक्तिहीन झाल्यामुळे ते गांडीव धनुष्यसुद्धा खाली पडलंय. ते न धरतची निष्ठले, माझ्या हातातून ते निष्ठून खाली पडलं. आणि म्हणाले परी नेणेची हातोनी पडिले, म्हणजे मला कळलंच नाही माझ्या हातून ते पडलं आहे असं नाही, ते त्याचं ते निसटलं, माझ्या हातातून निसटलं, माझ्या हातातून पडलं पण नाही असं म्हणतात ते, की ते न धरतची निसटले, की धरण्याची क्रिया हाताच्या ठिकाणी न राहिल्याने ते निसटलं. परी नेणेची हातोनी पडिले, माझ्या हातून नाही पडलं, ते धरताच येईना म्हणून आपोआप खाली पडलं, निष्ठून गेलं. ऐसे हृदय असे व्यापिले मोहे येणे, आणि अशा प्रकारे माझं हृदय मोहानी व्यापलं आहे. जे वज्रापासोनी कठीण, दुर्धर अति दारुण, म्हणाले जे वज्रापेक्षा सुद्धा एरवी युद्धभूमीवर माझं हृदय कठीण होतं, दुर्धर अति दारुण, म्हणाले दुसऱ्याला किंवा दुसऱ्या कोणत्याही गोष्टीला दाद न देणारं होतं, तयाहून असाधारण हे स्नेह नवलं. म्हणाले अशा या कठीण हृदयामध्ये ही करुणा निर्माण व्हावी हे मोठं नवलच आहे. जेणे संग्रामी हरू जिंतीला, ज्यांनी संग्रामामध्ये अगदी द्वंद्वयुद्धामध्ये म्हणावं, दोघांनी समोरासमोर येऊन आम्ही जेव्हा एका गोष्टीकरता युद्ध केलं तर मी शंकराला हरवलंय, कारण त्यावेळी त्याला जे अस्त्र मिळवायचं आहे
त्या अस्त्र मिळवण्याकरता म्हणून अर्जुन तिथे गेलेला आहे. अर्जुनाला ते अस्त्र कोणतं मिळवायचं आहे? पाशुपतास्त्र मिळवायचं आहे. ते पाशुपतास्त्र मिळवण्याकरता अर्जुन जेव्हा शंकराजवळ जातो तेव्हा शंकर म्हणतो की अर्जुनाची तयारी काय आहे ही कळली पाहिजे. म्हणून शंकरांनी स्वतः किराताचा वेश घेतलेला आहे, भिल्लाचा वेश घेतला आहे. आणि त्यांनी आपल्या एका रुद्रगणाला सांगितलं की तू सुद्धा असाच मी सांगेल त्याप्रमाणे वेश घे. त्याप्रमाणे किराताच्या वेशामध्ये ते आहेत आणि त्या रुद्राला जो वेश घ्यायला सांगितलेला आहे त्या वेशाप्रमाणे तो याच्या अंगावरती धावून आलेला आहे. आणि त्या वेशामध्ये जेव्हा तो धावून येतो तो ह्याला सहज धक्का मारतो आणि धक्का मारल्यानंतर तो असं दाखवतो की अरे हा किरात माझी शिकार करायला निघालाय, तर तू माझी शिकार कर. मग तो पराक्रमी वीर आहे, तो निघतो त्याची शिकार करण्याकरता. आणि ती शिकार करायला निघालेला अर्जुन, दोघेही जण ती शिकार, आता तुझी का माझी, दोघंही शस्त्रांनी संधान करत असतात. त्या शस्त्रसंधानामध्ये तो प्राणी मारला जातो, दोघांचेही बाण लागलेत. आता ही जी आहे शिकार ती तुझी का माझी, त्याच्यामध्ये वाद, त्याच्याकरता युद्ध. आणि त्या युद्धामध्ये अर्जुनाने शंकरांना हरवलंय आणि त्यांना प्रसन्न करून घेऊन ते पाशुपतास्त्र मिळवलंय. म्हणाले इतका ज्याचा पराक्रम आहे शंकरांना सुद्धा हरवण्याचा, आणि त्यांना हा निवात कवचांचा ठावो फोडीला. ते ज्या समुद्राच्या किनाऱ्यावरती राहत होते, निवात आणि कवच हे प्रल्हादाचे पुतणे आहेत, आणि ते तिथे राहून इंद्रांना वगैरे त्रास देत असत. तर त्या त्रासाने इंद्र जेरीस आला आणि इंद्राने सांगितलं सगळी शस्त्रास्त्र मी देतो, अर्जुना तुला मदत करतो, पण तू काही करून ह्या दोघांचा जो ससेमिरा माझ्या मागे लागला आणि जो त्रास आहे हा नष्ट कर. त्याप्रमाणे ह्या दोघांचा त्रास त्यांनी हरण करून इंद्राचं मन जिंकलं. अशा प्रकारे ज्यांच्याकडे मायावी युद्ध करण्याचं सामर्थ्य आहे त्यांना सुद्धा युद्धामध्ये परास्त केलं. असा तो अर्जुन मोहे कवळीला क्षणा माझी, एका क्षणामध्ये मोहित झालाय. जैसा भ्रमर भेदी कोडे भलतैसे काष्ठ कोरडे. म्हणाले जसं भ्रमर जो आहे तो कसा आहे की तो आपल्या ठिकाणी अगदी कोरडं, अगदी चांगलं, आपल्या आजच्या भाषेत बोलायचं तर सीझन्ड लाकूड सुद्धा तो फोडून काढतो. त्याला ते फोडणं काही अवघड जात नाही. परी कळिके माझी सापडे कोवळीये. पण कोवळ्या कळीमध्ये मात्र तो जेव्हा बंदिवान होतो तेव्हा कळीची पाकळी फाडून काही त्याला बाहेर येता येत नाही. तेथ उत्तीर्ण होई प्राणे परी ते कमळदळ चिरून येणे. तैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. म्हणाले तो जसा भ्रमर एवढं करतो पण प्राण गेला तरी तेथ उत्तीर्ण होईल प्राणे, त्याचा प्राण जरी गेला तरी परी ते कमळदळ चिरून येणे, तरी सुद्धा त्या कमलदलाचा तो भेद करत नाही तिच्या पाकळीचा. तैसे कठीण कोवळेपणे, तसा हा जो स्नेहजाल आहे किंवा ही जी स्नेहाची मायेची जी जात आहे ती जात, त्याचं कोवळेपण महाकठीण आहे. त्यामुळे कोवळेपणालाच कठीणता आहे आणि त्यामुळे त्यांनी सगळं दूर केलंय. याच्या हृदयाचं कठीणपण दूर केलंय, याचं पराक्रम पौरुष दूर केलेलं आहे. म्हणून हे आदिपुरुषाची माया ब्रह्मेया ही नसोची आया. म्हणून ही आदिपुरुषाची परब्रह्माची ही जी काही माया आहे ती खरोखर ब्रह्मदेवाला सुद्धा कळत नाही. कारण ब्रह्मदेवानी माणसं निर्माण करताना हे काही एवढे मोठे भानगडी निर्माण केलेले नाहीत, त्यांनी सरळसोट आपलं जग निर्माण केलेलं आहे. म्हणाले हे बाकी सगळं जी काही गडबड आहे ती कोण निर्माण करतो? ती आदिमाया निर्माण करते. आणि तिला ताकद सामर्थ्य कोण देतो? तो परमात्मा देतो. आणि म्हणून तो सांगतो ब्रह्मेयासी नयेची आया. आया म्हणजे कळत नाही. म्हणून भुलविला ऐके राया संजयो म्हणे. म्हणून तो म्हणतो हे धृतराष्ट्रा ऐक तू, की म्हणून ह्या अर्जुनाला भुलवला कुणी आहे? त्या प्रकृतीने. तिला भुलवायला सांगितलंय कुणी? त्या परब्रह्मानी. त्या परब्रह्मानी ह्याला मायेच्या बंधामध्ये का अडकवलं आहे आपल्याला काही कळत नाही. म्हणाले असं संजय म्हणतो. अवधारी मगतो अर्जुन देखोनी सकळ स्वजनू. अर्जुनू देखोनी सकळ स्वजनू विसरला अभिमानू संग्रामीचा. आता ऐक म्हणाले
तुला सांगतो आहे ते. मग त्या अर्जुनाने काय केलं, आपल्या सगळ्या स्वजनांना पाहिल्यानंतर तो ह्या ठिकाणी युद्ध करण्याकरता आला आहे, हा अभिनिवेशच त्याचा संपला. त्याच्या ठिकाणी तो काही शिल्लक राहिला नाही. कैसी नेणो सदयता उपनली तेथे चित्ता, मग म्हणे कृष्णा आता नसिजे येथ. म्हणाले काय माहिती नाही, कैसी नेणो सदयता, काय माहिती नाही म्हणाले, पण हे कारुण्य कसं उत्पन्न झालं, उपनली उत्पन्न झालं, तेथे चित्ता, चित्तामध्ये ते कारुण्य कसं उत्पन्न झालं माहीत नाही म्हणाले. मग म्हणे कृष्णा आता नसिजे येथ, म्हणून कृष्णा आता आपण ह्या स्थानावर राहावं असं काही मला वाटत नाही. म्हणाले माझे अतिशय मन व्याकुळ होतसे वाचा बरळ. म्हणाले माझं मन व्याकुळ झालंय, मी तोंडातनं जे बोलायला हवं ते काय मला बोलायचं कळत नाही, मी काहीही बोलतोय, आणि म्हणून माझी वाचा बरळ झालेली आहे, मी बरळतो आहे. जे वधावे हे सकळ येणे नावे. म्हणाले मारायचं मनात आल्यानंतर जे वधावे हे सकळ येणे नावे. म्हणाले यांच्याकरता यांचा वध करावा आणि ह्या ठिकाणी मी राहावं, हे खरं काम करायला आलो होतो, ते काही माझ्याच्यानी होणार नाही. आता त्यांचा वध करावा असं मला वाटत नाही. आता हे सगळं जे काय माझ्या मनात येते, मी जे काय तुझ्याशी बोलेन ते योग्य बोलणं असेल असं नाही आहे, पण अर्जुना हे काही माझ्याच्यानी होणार नाही. आपण इथून निघून जावं, आपण ह्या युद्धभूमीवरून बाहेर पडावं अशी माझी स्वतःची धारणा आहे असं अर्जुन म्हणतो. त्याच्यामधली एक कथा आपलं ओव्यापुऱ्या होतील की नाही म्हणून मी आपल्यापुढे मांडली नाही, परंतु त्यांच्या ध्वजावरती जो हनुमान बसलेला आहे, तो हनुमान जो ध्वजावर आहे त्याची पण एक कथा आहे की कसा हनुमान त्या ध्वजावरती आला. त्याचं कारण असं, किंवा जी कथा सांगितली जाते ती अशी की एकदा अर्जुनाला खूप गर्व झाला त्याच्या पराक्रमाचा, आणि त्यांनी सांगितलं भगवंताला की भगवंता, रामावतारामध्ये भगवंताला तो जो सागर पार करून जायचा होता प्रभू रामचंद्रांना, एवढा पराक्रमी राजा, तर तो सागर पार करून जाण्याकरता त्यांनी जे कष्ट केले आणि तो पूल बांधला, तर हा असा पूल मी बांधलाच नसता, मी असा भलभक्कम पूल बांधला असता की त्या पुलावरून सहज निघून जाता आलं असतं. त्यांनी सांगितलं नाही, त्या सगळ्यांनी मिळून त्या दगडाच्या, नाही म्हणाले मी तर बाणांनीच पूल बांधला असता, मी एवढे दगड आणि एवढी माणसं या सगळ्यांना घेऊन पूल बांधलाच नसता. तर तेव्हा त्यांनी सांगितलं भगवंतांनी की ठीक आहे, बघूया, आता आपण सागराच्या किनाऱ्यावरती आहोत, तू पण तुझ्या बाणांनी पूल बांध. आणि त्यावेळेचं आत्ता कोणी राहिलं नाही, ते त्रेतायुग होतं, आता द्वापार युग आहे, आपण आता या द्वापार युगामध्ये आलेले आहोत. तर आता फक्त त्यातला शिल्लक असणारा एकच हनुमान आहे, त्याला बोलावतो आणि तू पूल बांध, त्या पुलावरून जायला त्याला सांगतो. त्याप्रमाणे त्यांनी त्यांना पूल बांधायला सांगितला. हनुमंताला ते म्हणाले चढ आता या पुलावरती. हनुमंतानी आपला देह नाहीच ठेवला, त्यांनी फक्त आपला एक पाय ठेवला आणि दाबून पाहिलं, तो सगळा बांधलेला पूल कडकड कडकड मोडून पडला. तर मग भगवंत म्हणाले बघ अर्जुना, तू तो पूल बांधलास, तुझा तर काही बाणांचा पूल टिकला नाही, तो काही राहिला नाही. तर अर्जुन म्हणाला चुकलं माझं, मला असं वाटलं की हे बांधू, आता बांध म्हणाले पुन्हा. आणि जेव्हा पुन्हा बांधायची वेळ आली तेव्हा भगवंताच्या संकल्पाने बांधलेला पूल आहे. आता त्यांनी सांगितलं हनुमंताला आता चढ त्याच्यावरती, आणि त्या पुलावरती हनुमान नाचू लागले. खूप त्यांना आनंद झाला, भगवंतांनी आज्ञा केली, तो पूल भगवंताच्या आज्ञेतून निर्माण झाला, मोठा आनंद झाला त्यांना. आणि ते म्हणाले अर्जुना, तू पराक्रमी आहेस त्याबद्दल वाद नाही, तुझं धनुर्धारी आहेस, तुझं कौशल्य या क्षेत्रातलं मोठं विलक्षण आहे, हे सगळं मला मान्य आहे, आणि त्यामुळे तुझ्यावरती मी प्रसन्न आहे. तर तुला जेव्हा केव्हा माझी आवश्यकता भासेल तेव्हा तू मला सांग, मी तुला मदत करीन. आणि म्हणून भगवंतांनी अर्जुनाला सांगितलं की हनुमंतांना विनंती कर की तुझा हा जो रथ आहे, ज्या रथात बसून तू युद्ध करणार आहेस, त्या रथाच्या ध्वजाच्या ठिकाणी तो कपिध्वज व्हावा, त्या ठिकाणी हनुमानाने बसावं आणि मग ह्या रथाला संरक्षण मिळावं. आणि म्हणून हनुमान त्याच्या रथावरती बसलेले आहेत. जेव्हा युद्ध संपलं तेव्हा भगवंतांनी सांगितलं
की अर्जुना, या रथातून तू आधी खाली उतर, मग मी उतरतो. अर्जुन उतरला, मग भगवंत उतरले आणि मग त्यांनी हनुमंतांना नमस्कार करून भगवंतांनी आज्ञा दिली, आता आपण जाऊ शकता. तर अर्जुन म्हणाला की मला कशाला आधी खाली उतरवलं. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की मी तुला मगाशी हनुमंतांना सांगितलं की तुम्ही जाऊ शकता, हनुमान अजून गेले नाहीत म्हणून हा रथ पाहतो आहेस. म्हणाले हनुमंत जेव्हा रथावरून बाजूला होतील त्यावेळी रथाचं काय होईल बघ. तेव्हा भगवान म्हणतात, हनुमंता आपण आता रथावरून बाजूला व्हा. त्याबरोबर तो रथ आहे तो कापरासारखा जळून गेला. तर अर्जुन म्हणाला कसा जळला. ते म्हणाले तुझ्यावरती काय कमी लोकांनी कमी अस्त्र टाकली आहेत, ती सगळीच्या सगळी अस्त्र त्या ठिकाणी हनुमंतांनी ठेवून दिलेली आहेत, ती मुळीच तुझ्यापर्यंत येऊ दिलेली नाही आहेत, पोचू दिली नाहीत आणि तुझं संरक्षण केलं आहे. आता म्हणून तुला मी आधी उतरायला सांगितलं. त्यानंतर मी उतरलो आणि मग म्हणाले हनुमान आता ती ध्वजा आणि तिचा जो खांब आहे तो खांब सोडून उतरले. त्याबरोबर हा रथ संपलेला आहे. त्यामुळे या युद्धामध्ये परोपरीने भगवंतांनी जे तत्वज्ञान सांगितलं आहे की अहंकाराची अत्यंतिक निवृत्ती व्हावी, घटनांच्या मधून त्यांनी त्याचा प्रत्यय आणून दिलेला आहे की बाबा रे, तुला तुझ्या पराक्रमाचा जर गर्व होत असेल तर कोणी स्वतःच्या इच्छेने पराक्रम करू शकत नाही, भगवंताचं अधिष्ठान त्याला असावंच लागतं. त्यामुळे ह्या भागामध्ये असणाऱ्या ह्या ज्या 2-3 कथा आहेत त्या कथांचा आपण परामर्श घेतला आणि आपण आता इथे विषय थांबवला.